शिक्षर हा दाव्या आहे. प्लीज, दाव्या प्लीज. मी एकतर ना कुठलेच प्रश्न विचारत नाही. कारण ते मी केव्हाच डोक्यातनं काढून टाकलंय. कारण काय म्हणूया त्याला, प्रश्न विचारून दिग्दर्शकाला भंडावून सोडणं आणि म्हणजे स्कूलिंग कदाचित एक काळ असा होता की जेव्हा मी अ, प्रश्न विचारत होतो. अनेक मला प्रश्न पडत होते की माझ्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात असं का घडतंय वगैरे वगैरे. हा असा का वागू लागेल, तसा का, वगैरे वगैरे एन नंबर ऑफ गोष्टी. पण माझ्या आयुष्यात एक सिनेमा आला, ज्या सिनेमाच्या निमित्ताने एक व्यक्ती माझे दिग्दर्शक म्हणून आले, ज्यांना खूप मानतो अभिनेता म्हणून, त्यांच्याबरोबर खूप काम केलं होतं. मी आता तो किस्सा सांगतो, म्हणजे कधी कधी एक ट्रिगर पॉईंट येतो तुझ्या आयुष्यात आणि तो तुझं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलून टाकतो काम करण्याचं. मी सिनेमा केला होता केतन देसाईंबरोबर, मनमोहन देसाई यांचे चिरंजीव, आणि त्यांचा पहिला मराठी सिनेमा. केतन देसाईंनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर प्रचंड सिनेमे केले. तर आमच्या गप्पांमध्ये शूटिंगच्या दरम्यान तोपर्यंतचा मी हा खूप प्रश्न विचारणारा होतो. तर त्या गप्पांमध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला बच्चन साहेबांचा, की शेवटच्या म्हणजे मधल्या काळामध्ये, शेवटच्या नाही, मधल्या एका काळामध्ये बच्चन साहेबांनी अत्यंत वाईट सिनेमे केले. तर तेव्हा केतनजींनी असं त्यांना विचारलं की बच्चन साहेब, तुम्ही इतके मोठे ॲक्टर आहात भारतातले, आणि तुम्ही असं काहीतरी करता, तर तुम्हाला त्रास नाही का होत आतमध्ये? याच्यावर बच्चन साहेबांनी सांगितलं की ऑफकोर्स होतो. मला हे करताना किंवा वाचताना खूप त्रास होतो. पण मला हे माहिती आहे की येस, आय एम नॉट कन्व्हिन्स विथ द आयडिया, बट माय डिरेक्टर इज कन्व्हिन्स विथ द आयडिया अँड आय एम कन्व्हिन्स विथ माय डिरेक्टर. मला असं वाटतं ह्याच्या इतकं सोपं अभिनयाचं उत्तर मला आजतागायत कोणी दिलं नाही. म्हणजे अनेक गोष्टी असतील सेटवरती ज्या मला पटत नसतील ॲक्टर म्हणून, अनेक अशा संवाद असतील, अनेक असे सीन्स असतील जे मला ॲक्टर म्हणून पटत नसतील, पण मुळात मला ॲक्टर म्हणून घेतलंयच त्याच्यासाठी की न पटणारी गोष्ट पटवून देण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी नाही. आणि जर प्रश्न विचारायचे असतील तर ते मी त्याच्या मूलभूत भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उभे न करता हे मी कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करू शकीन, या प्रकारचे प्रश्न असतील तर त्याला पॉझिटिव्हली, क्रिएटिव्हली पुढे नेण्याचे प्रश्न असतात. पण हे असं थोडीच करेल तो. असे जर प्रश्न असतील तर ते त्यांनी त्याच्या केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरवल्यासारखे होतात. मला असं वाटतं त्याचा चित्रपट हा त्याचा आहे. तो चूक आहे, बरोबर आहे, चालणार आहे, चांगला आहे, वाईट आहे, त्याची उत्तरं जेव्हा तो रिलीज होईल तेव्हा आपल्याला मिळणार आहेत. आत्ता माझं काम काय आहे, त्यांनी मला का घेतलंय की मी हे ड्रेनेजचं काम चांगलं करतो म्हणून. पण तू झाकण असं का लावलंस? मुळात तू हे 2 मिलीमीटरचं घ्यायला पाहिजे होतंस ना. हे जर मी मूलभूत त्याला प्रश्न विचारायला लागलो तर ड्रेनेजचं काम बाजूला राहील आणि गोष्ट वेगळीकडे जाईल आणि एक वेगळं ड्रेनेज आणि एक वेगळं गटार निर्माण होईल. त्यामुळे माझं काम आहे की जे तुंबलंय ते नीट करून पाणी वाहतं करणं, जेच मी करतो. मला जर एक्झिक्युशनमध्ये काही प्रॉब्लेम यायला लागले तर मी मला कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणून त्याला प्रश्न विचारतो की मला ते अजून स्पष्टता येऊ दे की जेणेकरून मी स्वतःला जास्त कन्व्हिन्स करू शकीन आणि तुला जो हवा तो अपेक्षित परिणाम देऊ शकेन. त्यामुळे त्या घटनेनंतर मी स्क्रिप्ट वाचत नाही, मी दिग्दर्शकाला प्रश्न विचारत नाही. मी त्याला एवढंच विचारतो, तुला काय हवंय? मग तुला तेच मिळेल जे तुला हवंय. ते नाही मिळालं तर इट इज, काय म्हणूया, माझ्यात काहीतरी कमतरता आहे. मग त्या माझ्यातल्या कमतरतेवरती मला काम केलं पाहिजे. त्यामुळे माझ्यासाठी गणित खूप सोपं होतं. चित्रपट कुठलाही असो, भूमिका कुठलीही असो, माझ्यासाठी गणितच सोपं होतं. तुला जे हवंय ते तुला मिळणार आहे. नो क्वेश्चन आस्क्ड. क्या बात आहे. झालं. Mic डायरेक्ट drop. सिक्सरच Mic डायरेक्ट. drop. नाही, मला म्हणजे ना एक विचारायचं ह्या गोष्टीसाठी वाटतं की ना हल्लीची जी कलाकार मंडळी आहेत ना, हे म्हणजे विचारतात हे प्रश्न की माझा लुक कसा वाटतोय, सिनेमाबद्दल अनुभव आला असेल आता रिसेंट सिनेमा वगैरे करताना, माझं सर मी स्क्रीनला चांगला दिसतोय ना, म्हणजे माझा हा प्रोफाईल कसा वगैरे. सो अशाही गोष्टी आता कलाकार लोक बोलायला एक सेकंड, हा. सॉरी, आय हा. वॉन्ट टू. मला असं वाटतं ह्याच्यात काही चुकीचं नाहीये. मला असं वाटतं की एका
ॲक्टरनी स्वतःच्या लुकबद्दल मी प्रेझेंटेबल आहे का नाही याच्याबद्दल अवेअर असणं हे चूक नाही आहे. अर्थात तुमचं जर का सगळं लक्ष त्याच्यात जात असेल तर ते चूक आहे. पण तुम्हाला तुमचं काम माहिती आहे, तुम्हाला तुमचं काम येतं, प्लस तुम्हाला हाही कन्सर्न असणं इज ॲब्सोल्युटली जस्टिफायबल असं मला वाटतं.